नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर इतके दिवस मी व्लॉग का अपलोड केले नाही याचं रिझन मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच येईन. पण आज काहीतरी स्पेशल आणि युनिक असणार आहे. आज मी बनवणार आहे चीज बॉल्स. ओके, सो सगळी प्रिपरेशन ऑलरेडी मी करून ठेवले, तर डिरेक्ट वळू आपल्या रेसिपीकडे. तर सर्वात आधी इथे मी घेतलं आहे चीज, ब्रेड क्रम्स घेतलेत आणि 4 बटाटे घेतलेत उकडलेले. थोडंसं त्यांना टॅनिंग झालं सो प्लीज इग्नोर. एक मोठा कांदा घेतला बारीक चिरलेला, 2 अंडी, मिरची घेतली बारीक चिरलेली आणि थोडीशी कोथिंबीर. सो सर्वात आधी काय करायचं आहे, जे बटाटे आहेत उकडलेले त्यांना ना मॅश करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि मिरची ॲड करायचं आणि सगळं काही एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. सो आता मी यामध्ये तिखट ॲड केलं. आय नो मिरचीसुद्धा आहे, पण थोडंसं मी तिखटसुद्धा ॲड केलं आणि चवीनुसार मीठ ॲड केलं. पुन्हा एकदा सगळं एकत्रित मिक्स करायचं आहे. एका बोलमध्ये 2 अंडी घेतलेत, त्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड केलं आणि मस्तपैकी त्याला ना फेटून घेतलं. इथे चीजचे छोटे छोटे क्यूब्स मी कट केले. पप्पा आले मध्येच. पप्पांना ना मी चीज ट्राय करायला दिलं. फर्स्ट टाईम त्यांनी खाल्लं, पण त्यांना ते अजिबात आवडलं नाही. इतकी त्यांची ना वियर्ड रिॲक्शन होती ना, बापरे. ओके, सो आता काय करायचं, जे आपण बटाट्याचे तयार केलेत त्याच्यामध्ये ना अशा प्रकारे छोटे छोटे क्यूब्स ॲड करायचे आहेत आणि मस्तपैकी त्याचे बॉल्स तयार करायचे आहेत छोटे छोटे. हे अशा प्रकारे. ओके, सो मी सगळे तयार करते मग दाखवते. माझे टोटली 12 बॉल्स तयार झालेत आणि आता मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी. तर आता काय करायचं आहे, जे बॉल्स आहेत ते अंड्यामध्ये मस्तपैकी कोट करून घ्यायचे आहेत आणि सेम प्रोसेस ब्रेड क्रम्समध्ये पण कोट करायचे आहेत आणि डिरेक्ट आपण कढईमध्ये टाकायचे आहेत फ्राय होण्यासाठी. मस्त गोल्डन ब्राऊन त्याला कलर आला पाहिजे, अगदी अशा प्रकारे. सो फायनली माझे चीज बॉल्स रेडी आहेत आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आतमध्ये चीज कसं दिसतं, ओ माय गॉड. ओके, सो मी टेस्ट केलं. टेस्टला तर इतकं कमाल होतं. घरच्यांनी पण टेस्ट केलं, सगळ्यांना खूप जास्त आवडलं ते. ओके, सो ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटू लवकरच. काळजी घ्या. बाय.